नमस्कार. जो स्नेहलचा व्हिडिओ मी टाकला होता त्याला इतका प्रतिसाद तुम्ही दिलात, इतकं प्रेम दाखवताय, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम तिच्यावर राहू दे, कारण तिची खूप इच्छा होती की तिला लोकांनी पाहावं, ऐकावं, तिचा डान्स मुळात बघावा, कारण ती खूप खूप सुंदर नाचायची. आणि आम्ही नुकतंच ठरवलं होतं की तिला घेऊन व्हिडिओज बनवायचे, व्लॉग्स बनवायचे, कारण माझं स्केड्यूल थोडं बिझी असल्या कारणानं मी नव्हतो. पण तिला घेऊन व्हिडिओज बनवायला सुरू करणार तोपर्यंतच या सगळ्या गोष्टी आमच्या समोर येऊन ठेपल्या आणि जे झालं ते तुम्हाला माहितीच आहे. पण नेमकं तिला काय झालं याबद्दल लोक विचारतात, सो त्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. मला वाटतंय 30 सप्टेंबरची गोष्ट असेल. तिला छाती आणि पोट याच्यामध्ये थोडं दुखायला लागलं, म्हणून ती थोडी तक्रार केली तिने की बाबा मला दुखतंय. सो याच्या आधी तिला एकदा कधीतरी दुखलं होतं, तो आम्हाला वाटलं की तिला सेम तसंच होतंय, सो पित्त आहे. मग आम्ही तिला पित्ताची गोळी दिली. पित्ताची गोळी देऊन पण ते त्या दिवशी थांबलं नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा दुखल्यावर मी म्हटलं जास्त पित्ताच्या गोळ्या नको द्यायला, म्हणून तिला आयुर्वेदिक ॲम्लंट नावाची एक गोळी आहे, सो ती मी तिला दिली. त्याने तिला बरं वाटलं. सो एक दिवस बरं वाटलं, पुन्हा दुसऱ्या दिवशी तिने ती गोळी मागितली, कारण थोडं तिला कदाचित दुखलं असावं, म्हणून दुसऱ्या दिवशी दिली. दुसऱ्या दिवशी दिल्यानंतर पण ती शांत झोपली. नंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा ती गोळी मागायला लागली. सो मला असं झालं की नाही, आता नको द्यायला, कारण जास्त होत आहे. सो नेमकं कारण काय असावं हे कळत नव्हतं. आणि स्नेहलला औषधांची प्रचंड क्रेज होती. औषधं म्हणजे ती खूप वेळेवर औषधं घ्यायची, औषधं तिला आवडायची, कधी चुकवलेलं चालायचं नाही. किंवा औषध संपलं जरी, तिला थायरॉइड होता आणि तिची अनवर गंजली म्हणून आम्ही कोल्हापुरात राहतो, तर इथे डॉक्टर आहेत, त्यांची ट्रीटमेंट सुरू होती तिला. सो होमिओपॅथी गोळ्या आणि लिक्विड तिला सुरू होतं. सो ती टाइम टू टाइम घ्यायची आणि औषध तिला प्रचंड आवडत असल्यामुळं ते औषध संपलं की ती आम्हाला सांगायची, औषध संपलंय, मला औषध आणून द्या. सो तर मुळात हा मुद्दा हाच होता की आम्हाला वाटलं तिला गोळ्यांची सवय होतीये की काय, म्हणून ती मागतीये. पण तसं नव्हतं, थोडं दुखत होतं. सो आम्ही मग 2 दिवस ते बघितल्यानंतर अनवर गंजलींकडं तिला घेऊन गेलो. घेऊन गेल्यानंतर तिथे त्यांनी जस्ट फक्त एकच सांगितलं की 1% मला चान्स वाटतोय की तिला जॉइंडिस आहे. पण काही सिम्पटम्स नव्हते. तिच्या नख पिवळी नव्हती, डोळे पिवळे नव्हते, किंवा कसल्याही प्रकारचं सिम्पटम्स, किंवा तिला डिसेंट्री लागलीये, काही पोट बिघडून, काही पित्त खूप बाहेर पडतंय, असं काहीच सिम्पटम्स नव्हते कावेळीचे. सो तिथे ते म्हणाले की 2 दिवसाचं मी औषध देतो आणि त्या 2 दिवसानंतर तुम्ही ब्लड टेस्ट करून घ्या. पण माझं असं झालं की नाही, कारण मी कायम माझ्या कुठल्याही घरच्यांबाबतीत मी असाच आहे की काही कळलं किंवा काही सिम्पटम जाणवत असते तर लगेच मी तिथे ऍक्शन घेतो, माझ्या स्वतःच्या बाबतीत सुद्धा. आणि तुम्ही तेच करावं कायम. सो मी तिला लगेच म्हटलं की 2 दिवस नको थांबायला. आईला म्हणालो चला आपण उद्या सकाळी लगेच तिची ब्लड टेस्ट करून घेऊया. सो आम्ही मला वाटतंय 3 तारखेला ब्लड टेस्ट केली सकाळी. ऍक्च्युली दसरा होता 2 ऑक्टोबरला मला वाटतं, आणि तोच कसा तरी आम्ही पार पाडला होता कसा तरी. आणि 3 तारखेला आम्ही ब्लड टेस्ट केली सकाळी. रिपोर्ट संध्याकाळी येणार होते म्हणून आम्ही एवढं काही डोक्यात नव्हतंच. मला असं वाटलं की तिला कावीळ नसावीच कदाचित. जॉइंडिस आणि बिलिरुबिन एकच असतात हे मला माहिती नव्हतं. संध्याकाळी रात्री 8:30 वाजता मी रिपोर्ट्स बघितले. 8:30 वाजता मी रिपोर्ट्स बघितले. ते आले होते 4 वाजता, पण मी ते बघितले नव्हते. सो ते बघितल्यानंतर बिलिरुबिन थोडं राईज झालं होतं, नॉर्मल रेंजच्या बाहेर होतं. आणि खाली ना LFT म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट जी असते तिचे रिपोर्ट्स होते. पण लिव्हर फंक्शन टेस्टसाठी आम्ही काही दिलंच नव्हतं. तिथे आम्ही फक्त रॅन्डम शुगर चेक करायला आणि जॉइंडिस चेक करायला, तेच बिलिरुबिन, तेवढ्यासाठीच आम्ही गेलो होतो. सो शुगरचे रिपोर्ट्स त्यात नव्हते.
की LFT आली होती, लिव्हर फंक्शन टेस्ट. सो माझं असं झालं की हे का पाठवलंय, मी ह्याच्यासाठी नव्हतो गेलो, मग हे का आलंय. सो मला असं झालं की मला राग आला. म्हणलं हे कोणाचं तरी दुसऱ्याचे रिपोर्ट तुम्ही कदाचित तुमच्या ह्युमन एरर म्हणून चूक झाली असेल आणि तिच्या नावावर हे रिपोर्ट्स पडलेत कोणाच्या तरी, असं माझा समज झाला. आणि मग मी खूप पॅनिक नाही झालो. मला असं वाटलं हे आहे, हा फॉल्ट आहे आणि हा निघून जाईल, हे होईल. म्हणून मी फोन करायला लागलो त्या लॅबवाल्यांना, पण कोणी उचलेना, कसा कॉन्टॅक्ट होईना आणि ते बंद झाली होती लॅब. सो मी असं ठरवलं की आता कॉन्टॅक्ट नाही होते तर आपल्या डोक्यात एक राहतच ना की बाबा हे का आलं असेल, हे हिचंच असेल का, नाही माहिती नाही. म्हणून मी इथल्या लोकल लॅबवाला जो आहे माझा त्यांना फोन केला. त्यांना म्हणलं की तुम्ही या आणि ब्लड कलेक्ट करा आणि मला 2 तासात फक्त ओरली रिपोर्ट सांगितलात तरी चालेल, पण सांगा. ते मला वाटतं 9:30 9:15 पर्यंत आले. त्यांनी ब्लड कलेक्ट केलं. सिरिंजची खूप भीती वाटायची स्नेहाला, त्यामुळं तो एक आमच्यासाठी टास्क असायचा तिचं ब्लड देणं, कारण थायरॉइडसाठी पण आम्ही तिचं कायम ब्लड द्यायचो. त्यामुळे आम्हाला माहिती होतं की ती खूप पॅनिक होते. सो ते शेवटी आम्ही बोलवलं, घरी येऊन त्यांनी ब्लड घेतलं आणि ते गेले. मला वाटतं साधारण 11च्या दरम्यान, 10:30-11च्या दरम्यान मी त्यांना फोन केला की आलेत का रिपोर्ट्स म्हणून. त्यांनी लगेच सेंड केले मला, आले होते रिपोर्ट्स नुकतेच. सो त्यात SGPT, मगाशी मी म्हणालो की लिव्हर फंक्शन टेस्ट असते, त्यात SGPT आणि SGOT, जे मागच्या रिपोर्टमध्ये 150 समथिंग 137 समथिंग होते दोन्ही मिळून. SGPT 137 आणि 150 अबाव SGOT होतं. आणि सिमिलर रिपोर्ट्स ह्यांचे आले. सो मी थोडा पॅनिक झालो. बिलिरुबिन पण इथे राईज झालं होतं. सो मग कन्फर्म झालं की कावीळ आहे आणि मला तेव्हा कळलं की बिलिरुबिन म्हणजे कावीळ. सो मी गंजली जे म्हणालो त्यांना फोन केला. अल्कलाइन फॉस्फेट्स असं काहीतरी असतं, ते मला वाटतं 325 वगैरे तिचं झालं होतं, थोडं इन्फेक्शन पण होतं. सो मी गंजलींना फोन केला. मी म्हणलं असं असं रिपोर्ट्स आलेत, सो काय करूयात. तर ते म्हणाले की एक काम कर, उद्या तिची सोनोग्राफी करून घे. आणि तोपर्यंत आम्ही नॉर्मल होतो की म्हणजे का लिव्हरसाठी थोडं आहे म्हटलं मला थोडी काळजी वाटत होती. म्हणून मी आमचे म्हणजे आमच्या घराशेजारीच हळदवणेकर डॉक्टर राहतात, विवेक हळदवणेकर डॉक्टर, त्यांना फोन केला. म्हटलं काका असं असं रिपोर्ट्स आलेत, सो मी कन्सल्ट कुठे करू. तर माझ्या वडिलांना मी ट्युलिप हॉस्पिटल आहे तिथे कन्सल्ट केलं होतं. ते म्हणाले तिथेच जा, तिथेच त्यांना विचार आणि बघ काय म्हणतायत आणि कर काय करायचं. म्हणजे त्यांना फोन केला. मग मी दुसऱ्या दिवशी अपॉइंटमेंट घेतली. पण मी काय म्हटलं की सोनोग्राफी करूया. काका पण म्हणाले तू सोनोग्राफी कर आणि ते रिपोर्ट्स घेऊन तू ट्युलिपला जा. सो ट्युलिपला मी जाऊन आलो. ते म्हणाले उद्या सकाळी या, तुम्ही रिपोर्ट्स घेऊन या, डॉक्टर येतील 11 वाजता, तुम्ही या. दुसऱ्या दिवशी होता रविवार. सो रविवारी मला वाटलं आता हॉस्पिटल बंद असेल, पण डॉक्टर व्हिजिटसाठी येतात म्हणाले, तुम्ही या 11-12 पर्यंत. सो सकाळी सोनोग्राफी करायला आम्ही गेलो. सोनोग्राफी मला वाटतं केली. सोनोग्राफीला गेल्यावर जेव्हा सोनोग्राफी सुरू होती तेव्हा मी आत होतो आणि डॉक्टर म्हणाले की पित्ताशयात थोडे खडे आहेत, एकदम बारीक बारीक खडे. त्यातला सगळ्यात मोठा खडा हा 4 सेंटीमीटरचा होता. 4 सेंटीमीटर म्हणजे फार मोठा नव्हता, होता 4 mm आय थिंक, मला वाटतं, माहिती नाही, रिपोर्ट्स मी दाखवेन. तर तो खडा असल्यावर ते म्हणाले थोडे खडे आहेत आणि त्यांची सोनोग्राफी सुरू होती. सो जेव्हा खाली त्यांनी बघितलं तेव्हा लिव्हरमध्ये एक लेजन होता, म्हणजे गाठ होती. सो ते गाठ आहे असं म्हटल्या मला थोडंसं धस्स झालं की बाबा गाठ कुठलीही असो पण ती माणसाला ऐकल्यानंतर त्याची भीतीच वाटते. सो ती गाठ आहे म्हटल्यानंतर मी त्यांना म्हटलं की कशाची असावी ती गाठ. ते म्हणाले सोनोग्राफीत ते नाही कळत, पण तिचं वय बघता, शी वॉज 44, सो तिचं वय बघता ती गाठ रक्ताची असावी असं त्यांचं म्हणणं पडलं. सो मग मी म्हणालो ठीक आहे, ते तसंच असू दे असं मी स्वतःला म्हणालो आणि आईला सांगितलं.
की असं असं गाठ आहे. आणि ते म्हणाले की याच्यावर नका थांबू, तुम्ही CT स्कॅन करून घ्या. सो तिथून आम्ही ट्युलिपला आलो, कारण ट्युलिपला मी अपॉइंटमेंट बुक केली होती. सो तिथं तिला घेऊन आलो आम्ही. ट्युलिपला डॉक्टर आले, मला वाटतं 12-12:30 राऊंड झाल्यानंतर. सो त्यांना आम्ही दाखवल्यावर ते म्हणाले की एक काम करा, हे CT स्कॅन आपण करूया आणि मग ठरवूया की काय आहे नेमकं. सो तिला आम्ही CT स्कॅनला संध्याकाळी 4 वाजता वगैरे घेऊन गेलो अपॉइंटमेंट बुक करून. ॲक्च्युली बंद होतं, म्हणजे हॉस्पिटल बंद होतं, पण व्हिजिटिंग डॉक्टर बोलवून CT स्कॅन करतात ते. सो तसं त्यांनी बोलवले डॉक्टर, आणि त्या मॅडम म्हणाल्या की घ्या तिला आत घेतल्यानंतर पुन्हा हे नव्हतं मला माहिती की तिला IV मधून ते CT स्कॅन करण्यासाठीचं जे औषध आहे ते देतात. सो ते परत एक मोठा टास्क होता, सिरिंज. सो ती कॉपरेट करेल नाही करेल माहिती नव्हतं. सो मी म्हणालो की करेल, एकदा सिरिंज एकदा गेली की नंतर तिला दुखणार नाही आणि मग ती करेल कॉपरेट. पण ते म्हणाले की ते औषध आहे ते 100 ml औषध मला वाटतंय 10-15 सेकंदात शरीरात जातं. सो त्यासाठी तिने कॉपरेट केलं पाहिजे, तेवढं तिने कॉपरेट करावं. सो मी म्हटलं बघूयात. तर घातल्यावर खूप रडली ती सिरिंज, आणि मग मी नंतर ती थांबेच ना. ते म्हणाले नाही होणार, हे कॉपरेट केला पाहिजे पेशंट, कारण आत गेल्यानंतर पुन्हा श्वास थांबवा आणि परत थांबवून परत ते करतात CT स्कॅन. ते म्हणाले आपण थोडासा ॲनेस्थेसिया देऊया, पण आज नको, उद्या देऊयात, उद्याच करावं लागेल. सो मी म्हटलं ठीक आहे. उद्याची अपॉइंटमेंट घेतली. मला वाटतं 4ला आम्ही तिथं गेलो होतो. 5 तारखेची अपॉइंटमेंट घेतली. 5 तारखेची अपॉइंटमेंट घेऊन आम्ही आलो, आणि सकाळी आल्यानंतर तिला NBM वर ठेवलं होतं. NBM म्हणजे आपण फास्टिंगवर म्हणतो. सकाळी 6 नंतर तिला काहीच पाणी पण द्यायला नको सांगितलं होतं. सो 12-1 वाजेपर्यंत तिला फास्टिंगवर होते ती. मग थोडंसं ॲनेस्थेसियासाठी फास्टिंग करावंच लागतं. सो ते करून आम्ही तिला ॲनेस्थेसिया थोडा दिला, आणि तिचं नाक आणि तोंड मी बंद करून श्वास रोखून तिचा CT स्कॅन आम्ही पूर्ण केला. मुळात तिचा नाकाच्या वेळी पण तिला ॲनेस्थेसिया पूर्ण दिला होता. सो नाकाच्या वेळी देण्याचं कारण म्हणजे तिला जन्मल्यावर नाकाला हाडच नव्हतं. सो ते श्वास घ्यायला खूप प्रॉब्लेम यायचा, सर्दीचा प्रचंड त्रास होता लहानपणी. सो ते तिला तिच्या मांडीतलं हाड काढून थोडंसं तिला बोन ग्राफ्टिंग केलं होतं 90sच्या दशकात. सो ही सगळी प्रोसेस झाली CT स्कॅनची, आणि रिपोर्ट्स यायचे होते. रिपोर्ट्सला थोडा वेळ लागणार होता. तोपर्यंत ती शुद्धीवर थोडीशी आली होती आणि नॉर्मल होती. लगेच पाणी वगैरे काय दिलं नव्हतं, थोडंसं पाणी देत होतो आम्ही, येत होती नॉर्मलला. रिपोर्ट्स, ते जे डॉक्टर होते साई स्कॅनचे, कित्तड डॉक्टर, ते आमच्या घरा शेजारीच राहतात. तर त्यांनी मला बोलवून घेतला. मी मागे लागलो होतो की मला फक्त रिपोर्ट सांगा तरी हवं तर हार्ड कॉपी राहू दे, पण मला फक्त रिपोर्ट सांगा. त्यांनी मला आत बोलवून घेतलं आणि मला म्हणाले बस शेजारी. सो त्यांनी मला पिक्चर्स दाखवले. ते म्हणाले की एक गाठ आहे, 90% तो ट्यूमर असेल. हे म्हणल्यानंतर जी माझी अवस्था झाली होती ती शब्दात नाही सांगता येणार मला. ते म्हणाले 90% हा ट्यूमर आहे, आणि त्यांनी लिम्फ नोड्स म्हणजे अजून थोड्या लिम्फ म्हणजे गाठी नोड्स सोडलेत लिव्हरमध्ये 2-3, आणि हा 90% ट्यूमर आहे, आणि कॅन्सर असावा 3rd or 4th स्टेज. तेव्हाच म्हणजे मी बाहेर आलो, आणि माझे पप्पा, मी, माझी बायको योगिता आणि स्नेहल असे आम्ही 4 जण गेलो होतो. पप्पांना मी बाहेर बोलवलं. आम्ही डिस्कस करताना मी पप्पांना एवढंच म्हटलं की
जे काही असेल ते एक्सेप्ट करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही आहे. कारण ते कोणासाठी इतकं मोठं आहे कॅन्सर हा शब्द. आम्ही दोघं खूप रडलो त्या दिवशी, खूप रडलो. पण आईला हे सगळं पचवणं खूप जड जाणार होतं, म्हणून तिला आम्ही घेऊन आलो घरी आणि सगळ्यांना बसवलं मी घरी. स्नेहलला काहीच माहिती नव्हतं याच्यातलं.